भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त किल्ले पन्हाळगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गडावरील शिवछत्रपतींच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांसह निघणाऱ्या शिवज्योती मिरवणुकांमध्ये भगव्या टोप्या फेटे परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन तरुण सहभागी झालेले होते. शिवभक्तांमुळे संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता. जय भवानी जय शिवाजीच्या घोषानं पन्हाळगड दुमदुमून गेला होता. शिवज्योत प्रज्वलित करून घेऊन जाणाऱ्या हजारो मंडळांना पन्हाळगडावरील संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आज मेगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेची सुरुवात आमदार डॉक्टर विनय कोरे, नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. ही पदयात्रा पन्हाळगडावरील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मयूरबागेजवळ मिरवणुकीची सांगता झाली. या पदयात्रेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, मुख्याधिकारी चैतन्यकुमार माळी यासह शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे 2000 विद्यार्थी आणि शिवभक्त सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक युद्धकला, लाठीकाठी, लेझिमची प्रात्यक्षिकं सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. यावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला असल्याचं सांगितलं. मेगा पदयात्रेतून होणारा शिवछत्रपतींच्या प्रेरणादायी पाऊलखुलांचा अभ्यास प्रेरणादायी असल्याचं आमदार कोरेंनी सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास आणि वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा विचार सर्वांनी आचरणात आणूया असं आवाहन केलं. शिवजयंतीनिमित्त नगर परिषद सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते. या शिबिरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही रक्तदान केलं. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जन्मकाळ सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण पन्हाळगड दुमदमून गेला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.